ऑटो चालकांनो सावधान, आपल्या ऑटोंची कागदपत्रे, गणवेश, परवाना जवळ बाळगा, अन्यथा सोमवारपासून वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके धडक कारवाई करणार असा वृत्तांत सिटी न्यूजने रविवारी प्रसारित केला होता। यावरनं सोमवारी नवाथे चौकात ऑटोसह इतर वाहने तपासणी करण्यात आली। वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली, तर ऑटोंचे कागदपत्रेसह गणवेश नसणाऱ्या चालकांविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात आली। अमरावती शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक नियमाचे 3-13 वाजल्याचे दिसून येत आहे। रस्त्यावर अनेक ऑटो उभे करून वाहतूक नियमाची ऐसी-तैसी केल्याचे सुद्धा दिसून आले। अखेर हीच समस्या घेऊन शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्याकरिता वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके या आपल्या पोलीस ताफा घेऊन शहरातील चौकात वाहने तपासणी मोहीम यांनी राबवली। सोमवारी नवाथे चौकात थेट रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी स्वतः वाहने तपासली। यावेळी अनेक ऑटो, बससह इतर वाहनांना थांबवून सर्व वाहनांची तपासणी केली। वाहन चालकांकडून कागदपत्रे तर ऑटो चालकांकडून ऑटोची परमिट, खाकी, गणवेश आदींची तपासणी करण्यात आली। या दरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ऑटो चालकाविरुद्ध दंड वसूल करण्यात आला। वाहन चालकाच्या नावावर आहे की नाही, वाहनाचा परवाना आहे का, वाहन स्वतःच्या नावावर आहे की दुसऱ्याच्या, या सर्व बाबींची कसून तपासणी करून नियमाचा भंग करणाऱ्या अनेक वाहन चालकांना दंड देण्यात आला। त्यानंतर सुद्धा नियमित शहरातील सर्व ऑटोसह इतर वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम राबविण्यात येणार। वाहतुकीचा नियम तोडणाऱ्या विरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी स्पष्ट केली। वाहतुकी म्हणजे रस्त्यांमध्ये कुठलीही सुधारणा न होता वाहनांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामध्येच ऑटो हे फार मोठ्या प्रमाणात शहरात सुरू आहे। त्यामध्ये परमिटवाले ऑटो आहेत, प्रायव्हेट ऑटो आहेत आणि काही घरगुती ऑटो सुद्धा यामध्ये प्रवासी वाहतूक करताना सुरू होत आहेत। त्याचप्रमाणे सर्व ऑटो हे दिलेल्या ऑटो स्टँडच्या ठिकाणी न उभे राहता शहरात कुठेही उभे राहतात। तसेच फ्रंट सीट, ऑटोला 4 प्रवाशांचं परमिट असताना फ्रंट सीट सुद्धा घेऊन वाहतूक करताना मिळून येतात। ऑटो चालकांकडे बऱ्याच वेळा लायसन्स नसतात, वाहनाचे फिटनेस, परमिट, इन्शुरन्स इत्यादी गोष्टी नसतात। त्यामुळे असे ऑटो आपण नियमित चेकिंग करून, जेणेकरून जे वैध ऑटो आहेत तेच प्रवासी वाहतूक करतील आणि त्यातून कुठलाही जीवितहानी किंवा अपघाताची घटना घडणार नाही, हा उद्देश ठेवून आपण शहरामध्ये नियमित ऑटोची मोहीम सुरू ठेवत असतो। दुपारी 1 ते 2:30 वाजता दरम्यान आपण ऑटो, तसेच सिटी बस आणि इतर वाहनांची मोहीम घेऊन त्यामध्ये एकूण 35 ऑटोंवर जाग्यावर कारवाई करण्यात आली असून 5 ऑटो डिटेन करण्यात आले, ज्यांच्याकडे काही कागदपत्र नव्हते। काही ऑटोवाल्यांकडे फ्रंट सीट होते, तर काही ऑटोंचे मागचे पल्ले पडलेले होते, ज्यातून मागच्या व्यक्ती हा खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा ऑटोंवर आपण कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही अशी कारवाई नियमित करणे सुरू राहणार आहे। तसेच या ठिकाणी ऑटो चालक हे आपण वारंवार सूचना देऊन आम्ही अंदाजे 2 ते 2.5 महिन्यापूर्वी सुद्धा चार्ज घेतल्यावर लगेच आम्ही ऑटो चालकांची मीटिंग घेऊन, ट्रॅफिक ऑफिसला मीटिंग घेऊन त्यांना आम्ही सर्व सूचना दिल्या होत्या की त्यांना काय कागदपत्र, जसं फिटनेस आहे, परमिट आहे, वाहनाचं इन्शुरन्स आहेत आणि लायसन्स, ह्या गोष्टी महत्वाच्या सोबत बाळगणे आवश्यक असल्याने, तसेच मागचा पल्ला पाडून वाहतूक न करणे, तर इत्यादी सूचना देऊन पण, वारंवार सूचना देऊन पण अद्यापही ऑटो चालकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या दिसून येत नाही। तरी सर्व ऑटो चालकांनी तात्काळ आपल्या जे कागदपत्रांची पूर्तता आहे, तसेच ड्रेस कोड आहेत, हे सर्व पूर्ण करून, तसेच कुठलेही प्रवासी फ्रंट सीट घेऊन जाणार नाहीत याबाबतची दक्षता बाळगावी, अन्यथा सर्व ऑटो चालकांवर, नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल।